पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ लाग घेत आम्ही वंदो चरण रज सेवोष्टावळी पूर्व कर्मा होळी करुण्या पहिल्यासारखं अमुप हे गाठी बंधू भांडवल अनाथ विठ्ठल आम्हा जोगा वंदो चरण रज सेवोष्टावळी पूर्व कर्मा होळी करुण्या ओघे होती लाभ एकाय चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या जन्म मरणाच्या खुंटतील खेपा होईल हा सोपा सिद्धपंत तुका म्हणे घालू जीवपणाची राह तुका म्हणे घालू जीवपणाची राह जगत्या माहेरा निजाच्या वंदो चरण रज सेवोष्टावळी पूर्व कर्मा होळी करुण्या पांडुरंगा करो दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची विस्तार विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास वेदांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ओम नमो मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ लाग घेत आम्ही वंदो चरण रज सेवोष्टावळी पूर्व कर्मा होळी करुण्या श्रीमंत श्री
जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या सहकार्याबरोबर अत्यंत महत्वाची अशा प्रकारची प्रतिज्ञा करतात. ज्ञानोबांच्या या संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने हे उत्सव चालू आहेत. प्रत्येक धर्मशाळेमध्ये या ठिकाणी परमपूजनीय विकुंठवासी रामचंद्र महाराज बोधले यांचा हा फड गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण ज्ञानोबांच्या या संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने सेवा करत असतो. या जाग्याचं एक वैशिष्ट्य आहे. इथं उभं राहिलं की समोर ज्ञानोबा दिसतात. विठ्ठल विठ्ठल अगदी तुम्ही ते ओळंब जरी लावला तरी आपल्या समोर ज्ञानोबा बसलेले आहेत हे आपल्या लक्षात येईल. असं ज्ञानोबांच्या अगदी समोर. आणि आणखीन एक विशेष आहे या जागेचा. महाराज नेहमी सांगत असतात, परमपूजनीय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य जोग महाराजांचा प्रयाण काल याच ठिकाणी झालेला आहे. असे ठिकाणाचं महत्व आहे. असं तुकोबाराय अत्यंत महत्वाची अशा प्रकारची प्रतिज्ञा करतात. आपल्या दृष्टीनं तर अति महत्वाचा हा अभंग आहे. याच्यामध्ये खूप अभंग आहेत. प्रत्येक अभंगाचे विषय वेगवेगळे आहेत. सगळ्या अभंगापर्यंत आपण नाही पोहोचलो आणि फक्त एवढा हा एक अभंग जरी अंतर्मुख होऊन त्याचा अर्थ त्याचा भाव हा मनात आणून जीवनामध्ये त्याप्रमाणे जर वाटचाल केली तर निश्चितपणे तुकोबारायांनी जे ध्येय समोर ठेवलेले आहे ते आपल्याला हे मिळेल. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा दुःखाचा कारणासह नाश होऊन नित्य सुखाची प्राप्ती होईल अशा प्रकारचा हा अत्यंत सुंदर हा अभंग आहे. करूया आपण चिंतन. विठ्ठल विठ्ठल मानव देहात जे जे आलेले आहेत त्या सगळ्यावर स्वतः विषयक एक जबाबदारी आहे. आपणही मानव देहातच आलेलो आहोत. आपण मानव नाही पण आपण मानव देहामध्ये आलेलो आहोत. आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. भाग्यवान आहे आपण, कारण ज्यांना नरदेह मिळालेला आहे संत त्यांना भाग्यवान म्हणतात. बडे भाग
मानव तनु पावा, मानव तनु पावा, बडे भाग. मानव देह तुम्हाला मिळालेला आहे, फार मोठे भाग्याचे आहात, फार मोठे भाग्याले ती मनुष्य देहा. विठ्ठल 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 भाग्याले मनुष्य देहा. विठ्ठल भाग्याले ते मनुष्य देहा. तो विठ्ठल भाग्याले मनुष्य देहा. मनुष्य देहा आले ती भाग्य, मानव देहाला आलेले भाग्यवान आहात. आता त्या भाग्याचं सोनं करा, चीज करून घ्या. काय करा? तो हा पहा विठ्ठल, विठ्ठलाचा साक्षात्कार करून घ्या, विठ्ठलाचं ज्ञान करून घ्या, विठ्ठलाचं दर्शन करा. विठ्ठलाला बघा, काय होईल विठ्ठलाला पाहिल्यानंतर? विठ्ठलाला पाहिल्यानंतर जन्माला आल्याचं सार्थक होईल. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. जन्माला येण्याचं सार्थक अशा प्रकारचं. विठ्ठलाला जर पाहिलं नसेल, करोडो रुपये मिळवले तरीही जन्म त्याचा निरर्थक आहे, निष्फल अशा प्रकारचा आहे. ततकिम 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 ततकिम, कुठल्याही पदावर गेला, कितीही बागायती केली, कसलाही टप्पू मठ बांधला, किती चेलेल्या माळा घातल्या, पण जर विठ्ठलाचा साक्षात्कार झाला नाही तर त्याचं जीवन हे निरर्थक आहे, निष्फल आहे, अयशस्वी आहे. विठ्ठल काही कमावलं नाही, फक्त विठ्ठलाला पाहिलं. घर बांधलं नाही, लग्न केलं नाही, पोराला नोकरी लागली नाही, जमीन बागायती केली नाही, बसायला गाडी नाही, खायला पक्वान्न नाहीत, अंगात चांगले कपडे नाही, काही नाही आहे, सगळं शून्य. पण विठ्ठलाला पाहिलेलं. महाराज तुकाराम महाराजांजवळ काहीच नव्हतं. आम्ही सदैव सुडके जवळी घेतात चोर धाके,
जाऊ पुढे भिके कुत्री घर राखीती. कारण दरवाजा लावायचं काही कारणच नव्हतं ना, काही असलं तर दरवाजा लावा ना. कुशाल गावातल्या मोक्कार कुत्र्याने येऊन तिथं विश्रांती करावी. काहीच अशा प्रकारचं नव्हतं. पण तुकोबऱ्यांचं जीवन सफल आणि सार्थक होतं, कारण त्यांनी देवाला पाहिलं. विठ्ठल कोठे धावे म्हणा सिल गेला भाग गेला तुझे चरण देखलिया. काय संबंध देवाला पाहण्याचा आणि जीवन सफल होण्याचा संबंध काय? ठीक आहे, आम्ही नाही देवाला पाहिलं, पण बाकीचं किती कमावलंय. शासनाच्या बापालाही नाही अजून नोंद लागू दिली. विठ्ठल कोणाकोणाच्या नावावर केलेले, कुठं कुठं ठेवलेले काय. पूर्वी असंच राहायचं महाराज. पूर्वी पुरून ठेवायचे, बायकोला कळू द्यायची नाही, पोरांना कळू द्यायचे नाही, हे तसेच मरून जायचे. साठवणी मरे धन रावी परसी. कमवले तुम्ही, खूप कमवले, पण जन्म सफल होण्याचं कमवलेलं नाही. कारण ते कमवण्याकरता हा जन्मच नाहीये. कमवण्याकरता हा जन्म नाहीये. भगवंतानी मानव देह निर्माण केला, मानव देहामध्ये आयुष्य दिलं, इंद्रिय दिली. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे गबाळ मिळवावे भरपूर पूर्ण. याच्याकरता हे नाही दिलेलं ना. जेणे तू जोडशी नारायण ऐशाच्या साधने सच्चिदानंद आयुष्याचं साधन करून सच्चित आनंद पदावर आरूढ होण्याकरता भगवंतांनी या देहाची निर्मिती केलेली. आणि हे गबाळ किती मिळवलं तरी सत्वी होता येत नाही, चितावरही जाता येत नाही, चितेवर जाता येत, चितवर जाता येत नाही, आनंदाचा तर प्रश्नच नाही अशा प्रकारचा. आणि म्हणून हे कितीही मिळवलं जीवन सफल नाही, यशस्वी नाही, सगळं वायाला जात. नाही तरी
गेला जन्म वाय ती गोष्ट माहित नाही का? नेहमी ऐकतो ना भाऊ, मी सांगायचं थोडा माईकचा आवाज, थोडा श्रीमंत अशा प्रकारचा पाटील, गावात गडीवर घर, बागायती जमीन, गावामध्ये नावलौकिक, तालुक्यामध्ये दबदबा आणि एकुलती एक मुलगी. बापाची इच्छा असते मुलगी चांगल्या ठिकाणी जावी. प्रत्येक मुलीवर बापाचं प्रेम असतं. काय कशामुळे काय माहिती, पण म्हण सुद्धा आहे, बाप की बेटी, मायका बेटा, पुत बेटा. म्हातारीचं ते काट्यावरच प्रेम राहत. जेवायला बसली तरी भेद करते भाऊ वाढताना. हेही तिचंच आपत्य आहे आणि तीही तिचंच आपत्य आहे. विशेष म्हणजे ती स्त्री जातीची आहे आणि ती स्त्री जातीची आहे. तुकाराम महाराज म्हणतात जातीचे ते चढे प्रेम, पण इथं कसं काय बिघडतंय काय माहिती. वराला दूध वाढायचं असलं तर निरस वाढील, पोरीला पाणी टाकलेलं नाही तर ताक देईल. आपला तर स्पष्ट आरोप आहे. आता तर परिस्थिती बदलली म्हणा, पण आजपर्यंत ज्या मुलींना आत्महत्या कराव्या लागल्या त्याला कारणीभूत बायाच आहेत. याच हाडळीमुळे त्या मेल्या. विठ्ठल विठ्ठल. हे काय करतंय पाय लक्ष्मीच्या हाती. आता कोणाची लक्ष्मी कोण असेल तो भाग वेगळा. असं चांगल्या घरी जावी बापाची इच्छा आहे. त्याने मुंबईतल्या एका कंपनीचा मॅनेजर पाहिला, बहुराष्ट्रीय कंपनी. त्यातल्या मोठ्या कंपनीचा मॅनेजर, त्याच्याबरोबर लग्न करून दिलं. खूप व्यस्त, त्याला असं वाटायचं जावयाने घरी यावं बा. त्याला वेळ नाही. खूप पत्र पाठवले, खूप फोन केले, खूप निरोप पाठवले. मला जशी सवड होईल तसा मी येतो. सध्या तरी काही सवड नाही. योगायोगाने त्याच्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. टाळे बंद, कंपनीच बंद झाली. खुश झाला. कंपनीचं काय कहे नाही. त्याने लगेच निरोप पाठवला सासऱ्याला, कंपनी बंद झालेली आहे, सोमवारी येतो. महाराज काय आनंद झाला. घरी ज्या वेळेला त्या पुरीच्या आईला कळालं, मग ती अशी तर रस्त्याने चालतच नव्हती, अशी आकाशातून चालत. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. पोरीला अगोदर बोलवून घेतलं आणि मग जावई येणार आहे तर जावायला एकट्याला कसं काय जीव घालायचं. त्यांच्या पंक्तीला अख्ख्या गावाला चुलबंद निमंत्रण दिलं. नुसतं गावातच नाही, मग पंचायत समितीचे सभापती, तालुक्याचे आमदार, जिल्ह्याचे खासदार, हा प्रतिष्ठितच असल्यामुळं बऱ्याच लोकांना निमंत्रित होतं. हजारो लोकांचा स्वयंपाक. जावायला काय आवडतं, जावायला काय आवडतं, पोरी कोणी. आणि मग त्याला जे पक्वान्न आवडत होतं ते पक्वान्न सगळ्याकरता केलेलं मोठा मंडप टाकलेला आहे. बरं, कार्यक्रम काहीच नाही, कीर्तन फिरतन, फक्त जावयाला जावयाबरोबर जेवण्याकरता स्वतःचा मोठेपणा असतो. कारण काही बऱ्याच वेळेला किमान महाराज परमार्थात करायचं ना, तुम्हाला हात जोडून तुमच्या पायावर दंडवत घालून माझी विनंती आहे, या मोठेपणाला काडी लावत जा आणि उद्धाराकरता परमार्थातल्या क्रिया करा. नालायकपणा परमार्थात तरी नका करू. स्वतःची जाळण्याकरता करत जा परमार्थात. मग पंक्ती करा, सप्ते करा, कुठं दानधर्म करा, भजन करा, पारायण करा, काय करायचं ते करा. पण ते करायचं सगळं कशा करता? आपल्या करता. आपुली आपण करा सोडवण
आणि आपली सोडवण करण्याचं हे माध्यम आहे, हे साधन आहे. मोठेपणा मिरवण्याचं हे साधन नाही. विठ्ठल आता संसारामध्ये जे करायचं असतं ते कशा करता? मोठेपणा करतात. ते ठीक आहे, त्याचं बरोबर आहे होतं. हे आमंत्रित केलं. 11 वाजता जेवणाची वेळ होती. लोक 8 वाजल्यापासून 8 वाजता कीर्तनाची वेळ असते तर लोक 11 वाजेपर्यंत लोक जमलेले आहेत सगळे. पाहुणेच्या गाडीने येणार आहेत. 10:30ला ती गाडी येणार होती. सासरे बुवा, आणखीन प्रतिष्ठित मंडळी, पाहुणे मंडळी स्टँडवर गेलेली त्यांना घेण्याकरता. वेळेवर गाडी आली. गाडीतून लोक उतरले, पण जावई उतरलाच नाही. दरवाजा लागला गेला. डबल बेल झाली. गाडी सुरू झाली पुढे निघायला. त्यांचे चेहरे असे सगळे फोडीले गोवरी फार पडलेले जावई नाही. नंतर पुन्हा एक सिंगल बेल झाली. यांना वाटलं अरे मागे राहिले काय. आणि मग ते कंडक्टरने नाव घेतलं. पाटील आहेत का? हो 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 करणे पुढं गेलं. आणि त्यांनी त्या खिडकीतून हात काढला आणि चिठ्ठी त्यांच्या हातावर ठेवली. जावायची चिठ्ठी. मामाजी मला माफ करा, मी येणार होतो, सगळी तयारी केली होती, पण कर्मचाऱ्याने अचानक कालच संप मागे घेतला आणि आज फॅक्टरी सुरू झाली. ते महाराज तिथंच खाली बसले. त्याला घरी सुद्धा येता येणं गेलं. दोघांनी कसं तरी उचलून घरी आणलं. त्याच्या बायकोलाही समजलं पाहुणे काही येणार नाहीत. कंपनी सुरू झालेली होती. मठ दिशी बसलेले. स्वयंपाक सगळा झाला होता. लोक आले होते. वेळही झाला होता. लोक म्हणे आता पाहुणे तर येणारच नाही, मग द्या ना बसून बस. ते पुन्हा पंक्तीत सुद्धा नाही गेलं. बाकीच्यानी कार्यकर्त्यांनी पंक्ती बसवल्या. वाढले. लोकांची जेवण चालू आहे. नुसता सासूच्या तोंडाला पट्टा लागलेला होता. इतकं केलं वायाला गेलं. इतकं केलं वायाला गेलं. एक जण म्हणे वायाला कशाला, खाऊ राहिले की लोक. वायाला कोल्या कुत्र्याची भरती. म्हणजे तो नाही आला तर बाकीच्याने खाणं म्हणजे कोण आहेत? कोले कुत्रे. तस 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 आयुष्यामध्ये देवाला जर पाहिलं नाही तर कोले कुत्र्याची भरती केलेली आहे आम्ही आयुष्यामध्ये. आत्मावारे द्रष्टव्य. ते सांगते की आत्म्याला काय करावं? पाहावं. देवाला पाहिल्याशिवाय जीवनाची सफलता नाही. कारण हे जीवन दुःखावर विजय मिळवण्याकरता मिळालेलं आहे. आणि दुःखावर विजय देवाला पाहिल्यानंतरच मिळतो. पैसा मिळवला तर दुःखावर विजय नाही मिळत. सत्ता मिळाली तरी दुःखावर विजय नाही मिळत. खूप पैसा कमावला दुःखावर विजय नाही मिळत. मरणरूपी दुःख आवासून पुढे उभा असत. दुःखावर विजय त्या वेळेला मिळतो. तुका म्हणे त्याची पाहिली पाय मग दुःख जाय सर्व माझे. त्याचे पाय पाहिले अर्थात त्याचं दर्शन झाल्यानंतर, त्याचा साक्षात्कार झाल्यानंतर, तो भेटल्यानंतर दुःखावर विजय मिळवतो. आणि दुःखावर विजय मिळवण्याकरता हा नरदेह असल्यामुळं नरदेहाची सार्थकता त्यामध्ये आहे. मग आपल्याला दुःखावर विजय मिळवायचा आहे, नक्की मिळवायचा आहे. त्याच्याकरता देवाला पाहायचे. पण पाहायचं कसं? काय साधन केल्यानंतर तो दिसतो? म्हणून सगळे तुकोबर यांच्याकडे आलेले आहेत. महाराज जीवन आपलं निष्फल नाही गेलं पाहिजे.
जीवन सफल झालं पाहिजे आणि ते जीवन सफल होण्याकरता आपल्याला देवाचं दर्शन होणं गरजेचं आहे. तेव्हा देवाचं दर्शन होण्याकरता काय करावं असं तुम्हाला वाटतं? काय केल्यानंतर देवदर्शन होईल? काय केल्यानंतर जीवन सफल होईल? असा प्रश्न विचारल्यानंतर अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबारे सांगतात, पुढे गेले तुकोबारे म्हणतात, खरंय तुमचं. जीवन सफल करणं हे आपली जबाबदारी आहे. भगवंताच्या दर्शनाने जीवन सफल होणार आहे. पण देवाचं दर्शन करण्याकरता काय करावं? तुकोबारे म्हणतात, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही पुढे गेले त्यांचा मार्ग शोधित माग घेत जाऊ. चला. तुकोबारे म्हणतात की जे पुढे गेलेले आहेत म्हणजे ज्यांनी जीवन सफल बनवलेलं आहे. पुढे गेलेले या शब्दाचा अर्थ ज्यांनी आपल्या जीवनातल्या दुःखावर विजय मिळवलाय. पुढे गेलाय. कोण पुढे गेलेलं आहे? महाराज, हा पुढे जाणं हा शब्द फारच पुढे गेलाय. जग लय पुढे गेलंय. जग पुढे चाललंय. पुरोगामी विचाराची माणसं आहेत. हे शब्द नेहमी पुन्हा पुन्हा आपल्या कानावर येतात, पेपरमध्ये वाचायला मिळतात, टीव्ही मध्ये ऐकायला मिळतात. पुढे गेले हा शब्द गाथ्यामध्ये सुद्धा महाराज अनेक ठिकाणी आलेला आहे. पुढीलाची चिफळ नाही बळते अंगी, पुढे गेले ते निधाई झाले, वाणीतील त्याची सीमारे. पुढे गेले. आता हे पुढे गेले म्हणजे नेमके कोण आहेत? त्यांना पुढे गेले असं का म्हटलेलं आहे? पुढे गेले हे कोणाला म्हणावं? कुठे गेल्यानंतर ते पुढे गेलेले हे सिद्ध होतं. हा निश्चितच विचारणीय अशा प्रकारचा विषय. विठ्ठल या बाबतीत गतानुगतिक नसावं. किमान ज्ञानोबाराय तुकोबारायांचे जे अनुयायी आहेत, आळंदी पंढरपूरला येतात, गाथा ज्ञानेश्वरी वाचतात, अशा साधक मंडळींनी तरी हे पुढे गेले या शब्दाचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. उगा डोळे झाकून गतानुगतिक पदे एक त्याला पुढे गेला म्हणलंय की आपणही पुढे गेला म्हणायचं, हे बरं नाही, हे चांगलं नाही. वंदिले वंदावे, निंदिले निंदावे, एक गेले जावे त्याची वाटा. हा गतानुगतिकतेचा प्रकार नाही.
विठ्ठल पुढे गेला हा शब्द आपण व्यवहारामध्ये का बरं का कुठे गेला पुढे गेला वडील कुठे गेले पुढे गेलेले पुढे गेले हा शब्द पण पुढे गेला म्हणजे नेमकं का पुढे या शब्दाचा अर्थ काय आहे पूर्वेकडे जाणं म्हणजे पुढे जाणं आहे का पश्चिमेकडे जाणं म्हणजे पुढे जाणं आहे का उत्तरेकडे जाणं म्हणजे पुढे जाणं आहे का दक्षिणेकडे जाणं म्हणजे पुढे जाणं आहे का नाही नाही असं काही नाहीये मग जी माणसं पूर्वेकडे चाललेले तीही पुढे गेला शब्द वापरतात जी दक्षिणेकडे चाललेले तीही पुढे गेला शब्द वापरतात जी पश्चिमेकडे चाललेले तीही पुढे गेला शब्द वापरतात आणि जे उत्तरेकडे तेही पुढे गेला शब्द पुढे गेला या पुढे या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर असा विशिष्ट दिशेला जाणाऱ्याला पुढे जाणं असं नाही म्हणत याचा अर्थ तो व्यक्ती म्हणणारा व्यक्ती ज्या दिशेकडे चाललेला आहे त्या दिशेला जो अगोदर गेला त्याला काय म्हणतात पुढे गेला हे तर बरोबर आहे आता जे म्हणतात की जग खूप पुढे चाललंय ही पुरोगामी विचाराची काय आहे आता खरं तर हा विचार सोडा जरा अधोगामी झाला मागे सरलाय मागं नवीन नवीन स्वातंत्र्य मिळालं होतं 20-25-30 वर्षाच्या काळामध्ये हे लईच फोपावलेलं होतं महाराज पुरोगामी 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 झाला बदल थोडा तर त्यावेळेला मग पुरोगामी म्हणजे पुढे गेलेले कोणाला म्हणत होते जे धोत्र घालीत होते ते पॅन्टी घातलेला पुढे गेले म्हणत होते त्यांच्या डोक्यावर फेटे होते टोप्या होत्या त्या बोडकर राहणाऱ्याला पुढे गेले म्हणत होते ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं अंगठे भादर होते ते लिहिता वाचता येत त्याला पुढे गेलेले असे जे प्रामाणिक होते कोणाला फसवीत नव्हते खरं बोलत होते ते या हरामखोराला पुढे गेलं म्हणत होते कारण त्यांच्या मान्यतेनुसार ते पुढे गेलेले हा त्याने केलेला अर्थही तेवढ्यापुरता तो बरोबर होता कारण त्यावेळेला मानसिकता अशी झाली होती की आपण जे पराधीन झालो पारतंत्र्यात अडकलो ते आपल्या आशा राहण्यामुळे झालं आणि म्हणजे स्वातंत्र्यामध्ये ते तसे राहतात म्हणून मग त्याला काय पुढे गेला असं म्हणायला लागलं संत वाङ्मयामध्ये पुढे गेले हा शब्द असा आंधळेपणानं उच्चारलेला नाही आंधळे ते निश्चित नाहीत ज्यांचा
अधोगामी विचार आहे त्याला पुरोगामी विचार नाव देतात. विठ्ठल त्याला पुढचंही दिसत नाही, मागचंही दिसत नाही, दिसतच नाही. झापड आलेले ज्याच्या बुद्धिरूपी नेत्रावर त्यांनी पुढे गेले या म्हणण्याला काय अर्थ आहे महाराज? पुढे गेले या म्हणण्याला त्याचा अर्थ आहे की ज्याला पुढचं दिसतंय, जो पुढे जाऊन आलेला आहे. मग पुढे गेले या शब्दाचा अर्थ काय? चला, सगळ्या मानवाला, मी जीवांना नाही म्हणत, कारण सगळ्या जीवाचं जे अपेक्षित आहे तेच मानवाचंही अपेक्षित असलं तरी जाण्याची अधिकृतता, जाण्याचं स्वातंत्र्य, जाण्याची लायकी ही मानवामध्ये, कर्माचं स्वातंत्र्य हे मानवाला भगवंताने दिलं असल्यामुळं बाकीच्याला ते आवश्यक असलं तरी त्याची लायकीच नसल्यामुळं त्याचा नाविलाज आहे. आणि म्हणून मानव, सगळ्या मानवाला जिथं जायचंय, जिथं जाण्याकरता तो निघालेला आहे. महाराज आपण सगळेच यच्छ यावत, अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत, भीक मागणाऱ्यापासून करोडोपतीपर्यंत, शिकलेले न शिकलेले, खेड्यात राहणारे, शहरात राहणारे, कुठल्याही धर्माचे, कुठल्याही पंथाचे, कुठल्याही परिस्थितीतले, कुठल्याही अवस्थेतले, कोणीही असो, सगळ्या मानवाला जायचंय. जाण्याकरता तो निघालेला आहे, तत्पर आहे. आणि खरं तर सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचंय महाराज. रस्ते वेगळे असतील, भाषा वेगळी असेल, माध्यम वेगळे असतील, साधनं वेगळी असतील, पण जाणं सगळ्याला एकाच ठिकाणी. सगळ्यांचं ध्येय, सगळ्यांचं साध्य, सगळ्यांचं प्राप्तव्य ते दुःखरहित सुख. थोडक्यात सुरुवात, सगळ्यांनाच तिथं जायचं. तुम्ही सांगा, देवाला मानणारे त्यांना दुःखरहित सुख हवंय की नाही? देवाला न मानणाऱ्याला दुःखरहित सुख हवंय की नाही? हवंय. अंगठे बहादर असणाऱ्याला, आता तर बहुतेक नाही राहिले कोणी अंगठे बहादर, एखाद्यात कोणी पडझडीनं असलास त्यालाही दुःखरहित सुख हवंय की नाही? हवंय. अजय डॉक्टरेट आहेत, भारतातल्या तर सगळ्याच परीक्षा ज्यांनी पास केलेल्या आहे, परदेशातून जाऊन पास होऊन आलेले, त्यांना तरी कुठं जायचं आहे? दुःखरहित सुख. म्हणजे सगळ्यांचं साध्य. मुसलमानाला काय हवंय? दुःखरहित आनंदच हवाय. ख्रिश्चनाला काय हवंय? दुःखरहित आनंदाच हवाय. बौद्धांना काय हवंय? दुःखरहित आनंद हवाय. जैनाला काय हवंय? दुःखरहित आनंद हवाय. आणि वैदिकांना तरी काय हवंय? दुःखरहित आनंद. यच्छ यावत मानव मात्राचं ध्येय एकच आहे, सगळ्यांना ते हवंय. आणि सगळे त्याच्या प्राप्तीकरता निघालेले आहेत, निघाले त्याच्या प्राप्तीकरता. मग कोणी पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना करत असेल, कोणी पश्चिमेकडे तोंड करून प्रार्थना करत असेल. साधनं भिन्न भिन्न आहेत, भाषा भिन्न भिन्न आहेत, परिस्थित्या भिन्न भिन्न आहेत, पंथ धर्म ही वेगवेगळ्या अशा प्रकारचे आहेत. साध्य सगळ्यांचं एकच आहे.
म्हणजे दुःख रहित आनंद हे सगळ्यांचं साध्य आहे. मग आता पुढं कोण गेला? ज्यांनी आपल्या जीवनातल्या दुःखाचा नाश करून निगतिशय नित्यानंदाची प्राप्ती करून घेतलेली आहे, तो पुढे गेलेला आहे. वेदन शास्त्रन देवन धर्म न मानणारे हेले पुढे नाही गेलेले. विचित्र अशी परिस्थिती आहे की पुढे जाण्याचा उचित अशा प्रकारचा मार्ग सांगणारे त्याला जे मानत नाही त्याला पुरोगामी म्हणतात. ये मृत्यूलोकीचे उपराटे उपराटे हे त्यावेळेला असतं तर ज्ञानोबाऱ्यांनी ही ओवी तर घातली असते. म्हणजे पुढं जाण्याचा यथार्थ विचार ज्या वाङ्मयामध्ये कथन केलेलं आहे ते वाङ्मयच जे मानत नाहीत, स्वतंत्र विचार मांडतात, त्याला काय म्हणतात? म्हणजे हातपाय धुवून कपडा काढून उपरणा अंगावर घेऊन खाली बसायला टाकून जेवायला बसतात, ताट देवाला समर्पण करतात, त्याला नाही पुरोगामी म्हणत. पायात बूट तसाच, हागून आल्यानंतर हात बी नाही धुतलेला, देवाचा तर प्रश्नच नाही. जसं कुत्र्याला भाकर टाकावी तसं आलं ताटात की लगेचच कुठल्याही प्रकारचा संकल्प न करता जो तोडतो त्याला हे पुढं गेलेले. पुढं हे पुढं म्हणजे नेमके कुठं काय झालंय त्यांचं? त्यांनी त्यांच्या तशा प्रकारच्या कृतीने त्यांच्या जीवनातल्या दुःखाचा नाश केलाय. नाही मरणाचं दुःख त्यांना भोगावं लागणार, मेल्यानंतर पुन्हा जन्माला नाही येणार, मेल्यानंतर जीवनामध्ये जी पाप केलेली आहेत त्या पापाचं दंड शिक्षा म्हणून नरकात नाही जावं लागणार. तुला दिसत नाही याचा अर्थ या गोष्टी नाहीत. याला काय आधार तुझ्याकडं? विठ्ठल विठ्ठल तेव्हा कोण पुढे गेलेला आहे? पुढे गेले ते निधान. कोण पुढे गेलेले आहे? तुकोबाराय सांगतात, पुढे गेले ते निधाय झाले. निधाय म्हणजे निहाल, निहाल झाले. निहाल म्हणजे हालरहित, हाल म्हणजे दुःख. तेव्हा दुःख रहित जे झाले याचाच अर्थ आहे ज्यांच्या जीवनातल्या दुःखाचा कारणासह काय झाला? नाश झाला. तुकोबाराय म्हणतात, न देखिजे ऐसे केले या विठ्ठले दुःखाशी दुःखाशी न देखिजे ऐसे या विठ्ठले केले. आम्हाला आता दुःखच बघायला मिळत नाही, जागृती तर नाहीच. दुःख ते कैसे नये स्वप्नाशी. दुःख कसं असतं जागृतीत तर भेटत नाहीच नाही, मला स्वप्नात सुद्धा त्याचा अनुभव येत नाही. अवघे आनंदाचे
अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. दुःखाला कारणीभूत असणारे काम, क्रोध, लोभ जागीच ठाईची निमाले जागच्या जागेवर संपलेले आहेत. आणि त्यामुळं सगळीच्या सगळी सृष्टी आनंद स्वरूप झालेली आहे. आनंद स्वरूप ज्यांना ते पुढे गेलेले आहेत. कोण हेले ते पुढे नाही गेलेले, ज्याने अमक केलं तमक गेलं. ज्यांच्या जीवनातल्या दुःखाचा कायमचा नाश झालेला आहे आणि सगळं जगत आनंदमय आहे ज्यांच्या करता. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता अवघी त्रैलोक्य आनंदाची आता, अवघी त्रैलोक्य आनंदाची अवघी त्रैलोक्य आनंदाची आता. आणि जगन्नाथ चित्तधाम, धरणी जगन्नाथ चित्तधे, धरणी जगन्नाथ चित्तधे. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे अवघा झाला आनंद. हे पुढे गेले, हे पुढे गेलेले आहेत. अशी अनुभूती, अशी स्थिती ज्यांच्या जीवनात ज्यांना प्राप्त झाली ते काय झालेले, पुढे गेलेले. आणि मग तुकोबाराय म्हणतात, हे पहा, जीवन सफल बनवायचं असेल, यशस्वी करायचं असेल तर आपण सुद्धा जे पुढे गेलेले, ते ज्या मार्गाने पुढे गेलेले आहेत त्या मार्गाचा शोध करून त्यांच्या पाऊलाच्या खुणेनं त्या रस्त्याने जाऊ. चला, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ लाग घेत आम्ही विठ्ठल कारण त्या मार्गाने गेल्यानंतर आपण त्याच ठिकाणी जाऊ. तेणीची पंथे मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे. तेणेची पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही. तेव्हा जे पुढे गेलेले आहेत ते ज्या मार्गाने पुढे गेले, पुढे जायचंय असं जरी मनामध्ये ठरवलेलं असलं, इच्छा असली, मला सगळ्यांनी ठरवलेलं आहे आपल्याला काय करायचंय, पुढे जायचं, पुढे जायचं. सगळ्यांना, सगळ्यांच्या या अपेक्षा आहेत, सगळ्यांचे संकल्प आहेत, सगळ्यांचा हा दृढ अशा प्रकारचा निर्धार असतो, पुढे जायचंय, पुढे जायचंय. पण ज्या रस्त्याने जायचंय ते रस्ते निवडण्यामध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांकडून आपल्याकडूनही
चुका होण्याची शक्यता असते. चालायचं तर रस्त्यानेच चालावं लागतं. रस्त्याने चालायचं हे खरं आहे, पण रस्ता नेमका कशाला म्हणतात? रस्ता, वाट याची व्याख्या काय आहे? तर लोक चाललेले त्याला वाट म्हणतात असं नाहीये. जी गावाला नेऊन पोहोचवते तिला वाट म्हणतात. विठ्ठल हे पूर्ण नाही. गावाला नेऊन पोहोचवते तिला वाट म्हणतात, पण आपल्याला ज्या गावाला जायचंय त्या गावाला जी नेऊन पोहोचवते ती आपल्या करता काय आहे? वाट. नाही तर पुण्याला जायचंय आणि जुन्नरला पोहोचला, रस्त्यानेच गेला तो, पण त्याचा तो रस्ता नाहीये. तेव्हा या वाटाच्या बाबतीत काही प्रकार पडतात. वाटे, आडवाट, दरे, दरकूट, काही सूक्ष्म वाटा आहेत, काही दुस्तर वाटा आहेत, काही आडवाटा आहेत आणि एक सोपी वाट आहे, काही आडवाटा आहेत. आडवाटा म्हणजे ज्या वाटा जिथं जायचंय तिथं पोहोचवतच नाहीत, मध्येच फिरतात. जंगलामध्ये वगैरे जर मनुष्य चाललं त्याला वाटतं रस्ता लागलाय, आता रस्ता महाराज वनात आत नेतो आणि पुढे जाऊन संपून जातो. संसाराची वाट पैसे कमावणं, सत्ता मिळवणं, फुगीरपणा वावरणं, प्रतिष्ठा मिळवणं, ह्या रस्त्या नाहीत, ह्या वाटा नाहीत, ह्या काय आहे? आडवाटा आहे. आडवाटा आपल्याला जिथं जायचंय तिथं नाही नेत, मध्येच सोडून देतात. नका जाऊ आडराणे, ऐशी गर्जती पुराणे. पण आपण आडरानाने चाललोय हे कसं काय ठरवायचं? आता किती को लोक आपले बापदादे गेले, शेजारी पाजारी जातात, खासदार आमदार जातात, सगळे आडरान कसं काय म्हणायचं? तसं नाही. गेलाय, तुझ्या रस्त्याने चाललेला आहे, त्या रस्त्याने जे पुढे गेलेला आहे तो निहाल झाला का? तुझ्या बापाने ते केलं, मान्य. दुःखातून मुक्त झालाय का तुझा पप्पा? त्या रस्त्याने गेलेले जर दुःखातून मुक्त झालेले असतील, अविनाशी सुखाची त्यांना प्राप्ती झालेली असेल तर मग त्या रस्त्याने जायला काही हरकत नाही. पण हा पत्रिकेत लिहितो महाराज, कळविण्यात अत्यंत दुःख होते. का? आमचे पिताश्री अमक्या अमक्या वारी काय झालेत? खरं तर नरकवासी झाले असंच त्याला म्हणायचं असतं. लिहितो स्वर्गवासी,
अरे स्वर्गवासी या शब्दाचा अत्यंत दुःख झाले, याचा मेळच नाही बसत. तुमचा बाप जर केंद्रात गेला तर तुम्हाला दुःख होईल का? राज्याच्या मंत्रिमंडळातून मोदींनी वर उचललं त्याला, त्याचं काम पाहून, आणि केंद्रातला कॅबिनेट मंत्री केला तर त्याच्या घरची असेच पत्रिका वाटतील का? कळविण्यात अत्यंत दुःख होते. असं कसं शक्य आहे हो महाराज? याचा बाप स्वर्गात गेलाय. स्वर्ग कसा आहे हे बघायचं असेल तर ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये त्रैविद्यामां सोमपाप पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतीं प्रार्थ. महाराज त्या श्लोकावरच्या ओव्या वाचल्या तर वाचता वाचता असं वाटतं माणसाला की काय करावं, स्वर्गाला जाऊ. राहिलेल्या ओव्या तिथं जाऊन वाचाव्या. अरे काय स्वर्ग आहे, काय स्वर्ग आहे महाराज. तिथं म्हणजे कल्पतरूचे बगीचे आहेत, आपल्याकडे येड्या बाबळीचे. चिंतामणीचे रस्ते आहेत, कामधेनूची जर्सी. स्वर्गामध्ये जायला कोणाला नको वाटतं. आणि जर याचा बाप स्वर्गामध्ये गेला तर हा काय त्याचा शत्रू आहे? याला दुःख होण्याचं काय कारण आहे? आनंद होतो, लिहायला पाहिजे होतं का आमचा बाप काय झाला, स्वर्गात गेला, स्वर्गात गेला. महाराज आपण संतांच्या पुण्यतिथ्या रडत करतो का? आनंदात करतो, आनंदात. कारण त्या दिवशी आमचे संत साक्षात भगवत स्वरूप झालेले असतात, आनंद स्वरूप झालेले असतात. त्या तिथीला त्यांनी पवित्र पावन अशा प्रकारचं, म्हणून तर पुण्यतिथी. तसं याचा बाप स्वर्गात गेलाय आणि कळविण्यात अत्यंत दुःख होते. कसं तसं नसतंच ते, लिहायचं असतं. हा पिऊन मेला आणि स्वर्गामध्ये असं काही पिणारेन खाणारेन कुठं स्वर्गात जात असते होय? अरे 100 यज्ञाचं काय करावं लागतं? पुण्य करावं लागतं, किंवा तत्सम अशा प्रकारचं पुण्य करावं लागतं. त्यावेळेला त्याला स्वर्गामध्ये जाता येतं. विठ्ठल आता आपल्या म्हाताऱ्यानं काय दिवे लावलेले, जरी तो बोलत नसला उघड म्हणून त्याला माहित नसतं होय किती जणाला बुडवलंय, शेजाऱ्याचा किती बाण कोरलाय. हे स्वर्गात कसं शक्य होईल? असले जर स्वर्गात गेले तर स्वर्गाची झोपडपट्टी होईल. कुणी थोडी स्वर्गाला जात असते. बरं व्यवसायानं स्वर्ग पाहिलाय तरी का, हा स्वर्ग मानतो तरी का, पण आता लिहायची पद्धत आहे स्वर्गवासी झाले, याचा तेवढाच अर्थ आहे की मेले. स्वर्गवासी झाले याचा अर्थ काय आहे? मेलेले. आणि म्हणून त्याला अशा प्रकारचं दुःख होतं. तेव्हा जे रस्ते तिथंच फिरवतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसारे, संसारामध्ये फिरवणारा रस्ता हा रस्ताच नाही, तो आड रस्ता आहे. आड रान आहे ते. आणि अशा आड रानातच सगळं जग काय झालेलं आहे? भरलेले. आडराणे भरले जग, आडराणी भरले जग. उच्छिष्टाचा भाग शेष उरला तुझे. गाडू संतापे मारद, आडराणी भरले जग. उत्कृष्टाचा भाग
वाटेवरच आहे, आड रस्त्यावर. तुमच्यात कोणी सांगू शकतो का मी जागेवर तुम्हाला 1,00,000 रुपये बक्षीस देतो की तुमचा हा जन्म कितवा आहे? किती जन्म झाला फेरा गणित नाही. संतांनी सुद्धा त्याचं गणित नाही सांगता येतं आपल्यासारख्याला. काय ज्यांना ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त आहे, अतीत अनागत हेही ज्यांना ज्ञान असतो, नेमकं किती अनादिकालापासून ही सृष्टीचं चक्र चालत आलेलं. बाबा 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 किती वेळेला जन्माला आलो आणि किती वेळेला मेलो, किती घरं केली, किती गाड्या घेतल्या, किती पदव्या घेतल्या. राम राम. त्याला काही हेच नाही, म्हणजे सीमाच अशा प्रकारची नाही. अनंत जन्म आपण घेतलेले आहेत. का? ह्या आड रस्त्याला लागल्यामुळेच. कारण आड रस्ता त्यालाच म्हणतात जो ठिकाणाला पोहोचवतच नाही. बरं, संसार म्हणजे काय हो असं कोणी विचारलं तर डोळे झाकून उत्तर द्या, ज्याच्यात साध्य नाही त्याचं नाव संसार आहे. मिळत नाही तोपर्यंत साध्य असतं, मिळालं का ते साधन होतं आणि दुसरंच साध्य तयार होतं. पोरगा शाळेत जातोय, अभ्यास करतोय, त्याचं साध्य असतं परीक्षेमध्ये पास होणं. झाली परीक्षा, अगदी 1 नंबरनी पास झाला, संपलं का? नाही नाही, पास झाला की मग दुसरं ते साधन होतं आणि वरची एकता हे साध्य होतं. सगळं शिक्षण संपलं, आता तरी साध्य मिळालं का? नाही हो. आता ते सर्टिफिकेट घेतलं आणि मग ह्या ऑफिसमध्ये जाय, त्या ऑफिसमध्ये जाय, मग नोकरी त्याचं काय होतं? साध्य होतं. लागली नोकरी, आता तरी साध्य, मग पगार साध्य होतो आणि नोकरीचं काम आहे ते साधन होतं. झाला महिना, मिळाला हातात पगार, आता तरी साध्य नाही. नाही, पगार मिळाल्यानंतर तो पगार साधन होतो आणि मग महिनाभर किराणा उधार आणलेला, दुधावाल्याचे पैसे, घराचं भाडं, बापाकडं काही पाठवायचे, म्हणजे ते साधन होतं आणि हे पुढचे काय होतात? साध्य होतात. मरेपर्यंत साध्य मिळतच नाही. मेला हे सुद्धा साध्य नाही, कारण मेला हे साधन होतं आणि पुढचा जन्म पुन्हा काय होतं? साध्य होतं. विठ्ठल या सृष्टी निर्माण करण्याचं कौतुक आहे महाराज. असं जागीच प्रत्येकाला फिरवतो. कपाशी लावली, झाड झालं, बोंड आलं, त्याला काय येतं? कापूस येतो. कापूस काढला, विकला, त्याचं वस्त्र तयार होतं. कपडे लोक घेतात, पुन्हा ते कपडे जीर्ण होतात, मग काढून टाकले जातात. मग पेटवणीला बोळा म्हणून कामाला येतो. मग त्याची राख होते, ती राख उखंड्यावर पडते. उखंड्याची राख जमिनीत टाकली जाते. त्याच्यात पुन्हा कपाशीचं बी पेरलं की त्या राखेचं पुन्हा कपडा होतो. सारखं फिरत राहत, सारखं चक्र सारखं फिरतंय. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, पुन्हा चैत्र. संपतच नाही महाराज. असं सारखंच फिरतंय. याचंच नाव संसार. विठ्ठल तेव्हा वाट कशाला म्हणायचं? आडवाट कशाला म्हणायचं? कुवाट कशाला म्हणायचं? नाही. साध्यावरून यांच्या व्याख्या करायच्या ठरल्या
तर दुःख रहित आनंदाची प्राप्ती करून देणारा रस्ता ही वाट आहे. दुःख रहित आनंदाची प्राप्ती जे साधन केल्यानंतर, ज्या रस्त्याने चालल्यानंतर होते, ती काय आहे? वाट आहे. आनंद रहित दुःख ज्या रस्त्याने गेल्यावर होतं, ती कुवाट आहे, कुपंथ आहे. म्हणजे नरकाचं वर्णन आलेलं आहे भागवतामध्ये, शास्त्रामध्ये. महाराज, नरकात गेलेल्या लोकांना सुखाचा संबंधच नाही, नुसतंच काय असतं? प्युअर दुःख. काहीतरी म्हणते बिना पाण्याची, धारेची, पहिल्या धारेची, असं काय असतं आपल्याला काही कळत नाही. प्युअर दुःख महाराज, तिथं सुखाचा संबंधच नाहीये, नुसतंच दुःख नरक, नुसताच आनंद मोक्ष, आणि सुख दुःखाची खिचडी संसार. पुन्हा माणूस गेला, मेला, कुत्र झाला, कुणी तुकडा टाकला, बरं वाटतंय, दगड घातला, काय काय करतो, ते म्युझिकच्या लाईटीसारखं, कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख. ही आडवाट, अशा साध्याला प्राप्त करून देणारी आडवाट, नुसत्याच दुःखाला प्राप्त करून देणारी कुवाट, आणि नुसता आनंद, दुःखाचा संबंध नाही, तिथं घेऊन जाणारी वाट आहे. त्या वाटेतही तुकोबारायांनी 3 प्रकार केले आहेत. मोडून या वाटा सूक्ष्म, काही सूक्ष्म वाट आहेत, काही दुस्तर वाट आहेत, आणि काही सोप्या वाट आहेत, काही सूक्ष्म वाट आहेत. कर्म मार्ग अत्यंत सूक्ष्म आहे. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहितः अत्र कवयः विद्वानः. हे टलट हिंगण बेट लावणारे याला नाही संस्कृत मध्ये कवी म्हणत. जो विद्वान आहे, कविं पुराण मनुष्यासितार्य मनोरणीयान समनुस्मरेद्यः. कवयः क्रांतदर्शी, दीर्घदर्शी. ज्ञानोबारायांनी त्याचं भाषांतर केलेलं आहे. येत मोहिलेगा क्रांतदर्शी, देश कालाची मर्यादा ओलांडून ज्याची बुद्धी पलीकडे जाते, अशा प्रकारचे ते सुद्धा काय होतात? मोहित होतात. याला कर्म म्हणावं की अकर्म म्हणावं की विकर्म म्हणावं? काही अत्यंत योगाचा रस्ता अत्यंत कठीण आहे. नागिनी उत्साहेन वहीद्वारे निरोध होणं. टाइम झालेला आहे. नाडीत्रया माझे सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग ऐसे बोलती चहा पिणारे जन नाही. मुनिजन अत्यंत कठीण रस्ता आहे. आणि सूक्ष्म नसणारे, फार कठीण नसणारा असा सोपा अशा प्रकारचा रस्ता. त्या रस्त्याने जे निहाल झालेले आहेत ते पुढे गेलेले आहेत. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग ठोबार कुमारी, ठोबार कुमारी, त्यांच्या मार्गाला आपण शोधत जाऊ. तर मग पुढे गेलेले नेमके कोण आहेत? तुकोबारायांच्या समोर असे कोण असावेत की ज्यांच्याकरता तुकोबारायांनी पुढे गेले म्हटलेले आहेत? ते कोणत्या मार्गाने गेलेले आहेत? त्या मार्गाचं शोधन करायचं म्हणजे नेमकं कसं करायचं, या गोष्टीचं थोडं विस्ताराने आपण चिंतन करूया. पण आज नाही, कारण आजची वेळ संपलेली आहे. 5च मिनिटं राहिलेली आहेत. ज्ञानेश्वर